नमस्कार. एक घटना ऐकली आणि मन थोडं विषण्ण झालं, म्हणून हा संवाद. 12वीतल्या एका विद्यार्थ्यानं स्वतःचं जीवन संपवलं, अशा प्रकारची एक घटना होती. ती ऐकली आणि सगळ्यांना माहीत असलेला विषय आहे. असं नाही आहे की आजकाल हा विषय माहीत नसतो, पालकांना माहीत नाही आहे, का शिक्षकांना माहीत नाही आहे, का समाजातल्या कोणाला माहीत नाही. सगळ्यांना माहिती आहे हा विषय, की आपल्या अपेक्षा आपण किती उंचावून ठेवल्यात. सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती सगळ्या चर्चा होत आहेत. पण आता ही अलार्मिंग सिच्युएशन तयार झालेली आहे की ज्या समाजामध्ये एवढी स्पर्धा चालली आहे, कॉम्पिटिशन चाललेली आहे. मान्य, पैशाला महत्त्व आहेच, सुविधा गोळा केल्याशिवाय जीवन चालत नाही, मुलांना ते शिकवायला हवं आहे, करिअर घडवायचं वगैरे वगैरे सगळं सांगायला हवं आहे. पण ते करिअर घडवायचं आहे त्या मुलाचं म्हणजे नक्की काय करायचं आहे? त्या मुलाच्या ज्या गुणवत्ता आहेत त्या गुणवत्तेनुसार त्याला जॉब, बिझनेस या प्रकारच्या गोष्टी द्यायच्यात का एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला कोणीतरी आपल्यावरती छापून ठेवला आहे असा तो फॉर्म्युला, की अमुक अमुक अशा प्रकारचं शिक्षण झालं पाहिजे, या प्रकारच्या मीडियममध्ये हे शिक्षण झालं पाहिजे, त्यानंतर मुलाला इथेच ॲडमिशन मिळाली पाहिजे, वेळ पडली तर कर्ज काढून डोनेशन भरू पण मुलाला तशीच ॲडमिशन मिळाली पाहिजे, त्यानंतर आमचा मुलगा अशा अशा पद्धतीने एवढ्या पर्सेंटेजनं असाच पुढं गेला पाहिजे. आणि त्याच्यात जरासं कमी झालं काही तर लगेच त्या मुलाला ॲडमिशन मिळाली किंवा तिनं बघा कसं छान जॉब मिळवला, त्याचा बिझनेस किती मोठा सुरू झाला आहे. या प्रकारच्या चर्चा लगेच सुरू होतात, घरापासून सुरू होतात, नातेवाईकात सुरू होतात, शेजारी पाजारी बोलायला लागतात आणि समाजामध्ये पसरायला लागतं. त्याचा परिणाम पुन्हा ती ऐकणारी लहान मुलं आहेत त्यांच्यावरती व्हायला लागतो. आणि लहानपणापासून त्या मुलांच्यामध्ये पण अशाच प्रकारच्या गोष्टी, एक सकारात्मकता जीवनाबद्दलची न येता ती अनावश्यक तुलना निर्माण होते आहे. अनावश्यक हेल्दी कॉम्पिटिशन नाही म्हणणार मी त्याला किंवा तिला मिळालं ते मला किंवा त्याच्याहीपेक्षा बेटर मला मिळालं पाहिजे. या प्रकारच्या अशा काहीतरी गोष्टी लहानपणापासून इतक्या जातात आतमध्ये, घरामध्ये वारंवार याच्यावरती चर्चा होते. आता खरं तर मुलांच्यावरती संस्कार करणं ही जबाबदारी शेजारी पाजारी, शाळा कॉलेज, शिक्षक यांची नसून कुटुंबाची प्रथम असली पाहिजे. आपल्या घरामध्ये आपण काय प्रकारचं वातावरण निर्माण केलं आहे, आपल्या मुलाला आपण कॉन्फिडन्स दिला आहे की येस जे आहे तू तुझं बेस्ट करत जा. आपल्या मुलीला आपण सांगतो आहे ना ते हे अमुक अमुक चाकोरीत जगण्यापेक्षा तुझ्या ज्या आयडेंटिटी आहेत त्या सांभाळ, तुझ्या गुणवत्ता काय, तुझी स्ट्रेंथ काय ती बघ आणि त्या घेऊन पुढे चल. मी नुकतंच काही UK चर्चा करत होतो. 7वीपर्यंत परीक्षा पद्धतीच नाही आहे. त्या मुलाची त्याची स्किल डेव्हलप करण्यासाठी वेळ दिला जातो आहे. आपलं तर भारताचं अध्यात्म तर आणखीन छान आहे, त्याहीपेक्षा छान आहे. त्याला स्वतःचा शोध लावण्यासाठी अनेक गोष्टी आपण दिल्या जातात. मग आपण आपल्या घरामध्ये काय पाळतो आहोत? मुलांना फक्त ATM कार्ड बनवायचं या पद्धतीने पाहतो आहोत. मुलांच्या समोर चिडचिड चालली आहे, रागराग चालला आहे, सासू सून नणंद भाऊजाई या प्रकारचे सतत वाद चाललेत. पैसे मिळवणं हे एकमेव ध्येय त्याच्यासमोर ठेवलं जातं आहे. त्याच्यासाठी तुला मोठी नोकरी मिळाली पाहिजे, मोठा जॉब मिळाला पाहिजे, तुला बिझनेसमध्ये मोठं अमुक काहीतरी झालं पाहिजे. आणि म्हणून त्या मुलाच्या मागे ज्या प्रकारे वातावरण निर्माण केलं जातं त्याप्रमाणे जर शालेय जीवनामध्ये त्या मुलाला नाही अचीव करता आलं, सतत अपेक्षा की तुला ना मेरिटमध्ये अमुक अमुक पर्सेंटेजमध्येच आलं पाहिजे आणि 2-4% कमी पडले तरी त्या 2-4%साठी मुलं हे आपलं आयुष्य संपवत आहेत, फ्रस्ट्रेशनमध्ये जात आहेत, डिप्रेशनमध्ये जात आहेत. काय ही भानगड काय? डिप्रेशन, एन्झायटी हे कशाचे द्योतक आहेत? एकच गोष्ट आहे, आपण आपल्या मुलांच्या पाठीशी हसत सकारात्मक पद्धतीनं छान कुठल्याही परिस्थितीत उभारणं ही पालकांची आपली जबाबदारी आहे. चांगला समाज घडायचा असेल, चांगली मुलं घडायची असतील तर घरापासून सुरुवात करूयात ना आपण. त्याचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या आपल्या मुलांचं शेड्यूल काय चाललं आहे, शरीराच्या बाबतीत, स्वस्थ राहण्याच्या बाबतीत आपण त्यांना काय समोर द्यायला लागलो आहे, खाण्याच्या बाबतीत आपण काय समोर देतो आहे मुलांना. आपण घरामध्ये एकमेकाशी सकाळी उठल्यावरती संवाद कसे करतो आहोत, पती पत्नी, आजी आजोबा कसे बोलत आहेत एकमेकाशी, या सगळ्याचा परिणाम मुलांच्यावरती होतो आहे.
ते दिसायला लागतोय 10वी नंतर 12वी नंतर कुठंतरी आत्महत्या केली, जीवन संपवलं, तणावात गेली मुलं वगैरे वगैरे गोष्टींमुळं. पण सुरुवात त्या घरापासून होती आहे. अजूनही ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी आपण आत्तापासून आपल्या घरात जर, मी बऱ्याच वेळा आमच्या घरामध्ये एक वाक्य वापरतो, घरामध्ये जर मुलांना प्रेम दिलं नाही तर ती मुलं प्रेम शोधत बाहेर जातील. आणि बाहेरचं प्रेम हे तात्पुरतं आहे, क्षणिक आहे, वस्तूंवरती निर्माण झालेलं, पार्टीवर निर्माण झालेलं प्रेम आहे. ते प्रेम काही त्या प्रकारचं असणार नाही आहे. म्हणून मुलांच्यामध्ये जर सकारात्मकता आणून या पर्यावरणाच्या प्रति जागरूकता, समाजाच्या प्रति जागरूकता, हे सगळं त्याचं करिअर, त्याच्या सुविधा ह्या त्याला मिळवण्यासाठी जर त्याला पुढं न्यायचं असेल आपल्या मुलाला मुलीला, तर आपल्या घरामधून आपला मोठ्या लोकांचा समन्वय कसा आहे, तो समन्वय जर बेस्ट असेल तर शाळेमध्ये पण आपण छान संवाद करू शकतो, शिक्षकांना जाऊन भेटू शकतो. आपल्या मुलाच्या गुणवत्ता आपल्याला माहिती आहे. बऱ्याच वेळा आजकाल दिसतं की शाळेमधून सर्टिफिकेट्स येतात, तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा कशामध्ये सुपिरियर आहे. शाळेने सांगायची गोष्ट ही ठीक आहे, ॲडिशनल सपोर्ट शाळेचा मिळतो आहे, पण आपला मुलगा किंवा आपली मुलगी कशामध्ये बेस्ट आहे हे आपल्याला आधी कळलं पाहिजे ना. आणि त्याच्या गुणवत्तेनुसार त्याप्रमाणे त्याला छोटंसं रागवायचं आहे, थोडं रागवायचं आहे, 4 शब्दात जास्त रागवायचं आहे, किती प्रमाणात त्याला एखाद्या गोष्टीचा समजुतीचा डोस द्यायचा आहे हे त्या घरातच कळलं पाहिजे ना. म्हणून आज बाहेरचं वातावरण खूप बदलत चाललं आहे. बाहेर वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज घडत आहेत. व्यसनांच्या बाबतीत असतील, मोबाईलच्या बाबतीत असतील, सोशल मीडियाच्या बाबतीत असतील, स्कूलिंगमध्ये तर आपण पाहतोय आज कोचिंगमध्ये असेल, शाळांमधून असेल, ज्या प्रकारचे पेपरफुटीसारखे विषय आहेत, या सगळ्या घटना बाहेर घडत असताना आपल्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढवणं ही आपलीच जबाबदारी आहे. एखाद्या जॉबचं अपग्रेडेशन नाही झालं, ठीक आहे ना, इट्स ओके ना, म्हणजे काय गुन्हा झाला लगेच. पण त्या मुलाला गुन्हेगार वाटत असताना आपण त्याच्या पाठीशी नाही उभारलो तर, एखाद्या शाळेमध्ये एखाद्या कॉलेजला इथे नाही ॲडमिशन मिळाली, तिथे मिळाली, इट्स ओके यार, फार मोठा काय गुन्हा घडला आहे त्या मुलाचा, पण त्याला जर त्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर तो फार मोठा क्राईम झाल्यासारखा आपण त्याच्याशी वागतोय. लेट अस स्टार्ट, आपल्या घरापासून सुरू करूयात. एकदा शांत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं, कारण प्रत्येक फॉर्म्युला वेगळा आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं आहे, त्याचे जीन्स वेगळे आहेत. मग त्या घरामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांच्या व्यक्तींना अशा कुठल्या पद्धतीनं एकाच विचारापाशी येऊन थांबायचं आहे की ज्याच्यामुळं त्यांच्या मुलांचं आयुष्य चांगलं घडणार आहे. बघूयात, गंभीर विषय आहे, पण सर्व कुटुंबांनी सावध होऊन आपल्या मुलांना समजवून घेऊयात. दादागिरी करून, नुसतेच पर्सेंटेजसाठी, नुसत्याच एज्युकेशनसाठी मारामाऱ्या करून, त्याला बडवून मारून, शिव्या घालून, दुर्लक्ष करून काही नाही होणार नाही, काही होणार नाही त्याच्यामध्ये. आपल्या मुलांना जन्माला घातल्यापासून ते कसं वाढलं आहे, आपण त्याला काय दिलं आहे, त्याच्यातल्या कुठल्या क्वालिटीज आहेत त्या आपण डेव्हलप करण्यासाठी काही करतो आहोत का. आपण स्वतः शांत समजूतदार राहून, स्थिर राहून, आधी माझ्या क्वालिटीज काय आहे, माझा स्वभाव कसा आहे, मी अनावश्यक रागराग करतो आहे का मुलांच्यावरती, पैशाच्या बाबतीत अनावश्यक 2 रुपये खर्च केले की त्या मुलाला बडवायला सुरुवात, त्याला सेविंगचं महत्त्व आम्ही सांगतो आहोत का, योग्य शब्दामध्ये, योग्य पद्धतीनं. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्या घरातून सुरू होतील. तेव्हा माझी विनंती राहील सर्व पालकांना, मला माहीत नाही मी सगळ्याच गोष्टी कव्हर केल्यात किंवा मला खूप काही समजतं आहे असं काही नाही आहे, पण जे साधारणपणे दिसतं आहे आणि समाजामधल्या समोर दिसणाऱ्या गोष्टी मला जाणवल्या त्या मी समोर अगदी तळमळीनं मांडल्यात. त्यांना वाटतंय आपली मुलं ही आपली खरी प्रॉपर्टी आहे, त्यांना समजून घेऊयात, त्यांच्या पाठीशी राहूयात. अयोग्य असेल तर योग्य शब्दात, योग्य भाषेमध्ये त्याला समजून सांगूयात आणि योग्य असेल मोटिवेट करू, पुढे नेऊयात, एक छान कुटुंब तयार करूयात. ते जेव्हा तयार होईल तेव्हा वसुदैव कुटुंबकापर्यंत आपल्याला जाता येईल, पण आधी स्टार्ट आपल्या घरापासून करूयात. धन्यवाद.